आपल्या शुभ हस्ते आपण ही एनर्जी ड्रिंक देत आहोत. त्यानंतर अनंता केने यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण ही पेस्टी द्यायची आहे. त्यानंतर सन्माननीय कृष्णाजी म्हात्रे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील जो गिफ्ट हॅम्पर आहे तो आपण खेळाडूस परिधान करणार आहात. आणि त्यानंतर सुंदर ट्रॉफीज आणि स्वीट बॉक्स आहे. सन्माननीय प्रकाशजी म्हात्रे आणि आमचे बड्डे बॉय या पण पुढे. आजचा दिवस फार इम्पॉर्टंट आहे. त्यांचा मोठेपणा आहे ते कधी स्क्रीनवर येत नाही. तर धन्यवाद केताना, तुला पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. असे व्यक्ती असतात की त्यांना पडद्यामागे राहण्यासाठी फार आवडत असतो या, परंतु नक्कीच असे काही व्यक्ती आहेत की त्यांना स्क्रीनवर येणं फार आवडतोय. त्यामध्ये नक्कीच मी उल्लेख केला असता, परंतु त्या गोष्टीवर चर्चा केली नाही तरी बरं होईल. अपार मेहनत केली आहे स्पर्धेसाठी. आपण जर विचार केला तर अनंत केणे असतील, तुषार केणे, त्यानंतर विकेश मुकादम, तानाजी भालेराव, त्यानंतर विकेश निमसे हे सुद्धा मात्र अपार मेहनत करतायत. त्यानंतर निखिल आहेत, भावेश आहेत, सर्व आयोजक कमिटी आपण जर पाहिलं तर खूपच छान त्यांचं हे आयोजन आणि नियोजन आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. तर दहावी आपण मॅचच्या दिशेने इथे मात्र दोन सलामीवीर फलंदाज आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत. आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवर इनफिल्डच्या डोक्यावर अतिश मागेच्या बाटपण हा अतिशय टोला चेंडू निघून जाईल डीप कव्हर पॉईंटच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार. पहिल्याच बॉलवरती एक क्लासिकल फटका आपल्याला पाहायला मिळाला. निश्चितच इनफिल्डच्या वर्ण कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणारा तो चौकार आपण पाहिला. हिरामनचं स्वागत केलं. आतिश मागेनं अतिशय फटका तिथे सादर केला. सलामीची जोडी आपण पाहतोय आतिश आणि प्रेम. गोलंदाज तयार. राऊंड द विकेटनं आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील भरपूर चांगला स्ट्रोक निघाला. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. बॅक टू बॅक दुसरा चौकार. जबरदस्त इथे मात्र फलंदाजी पाहायला मिळते अतिश मागेच्या बॅटमध्ये. नक्कीच मला एक सामना आठवतो या समोर या दोन संघामध्ये. स्वर्गीय हरिभाऊ स्मृती चषकामध्ये दोन्ही संघ फायनलमध्ये पोहोचले होते आणि ती फायनलची मॅच पर्यंत काय जबरदस्त रंगतदार स्थितीमध्ये गेली होती. आणि शेवटच्या क्षणी मात्र धनेशिले कुक संघाने मात्र चिरोबासपूर वाचेर संघावर मात केली होती. आणि इथे मात्र पाहूया कोण कोणावर करेल मात. येणारे 8 षटकानंतर आपल्याला नक्कीच हे दृश्य पाहायला मिळेल. तर 2 चौकार आले. त्यानंतर डॉट चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. चांगला कमबॅक हिरामनच्या माध्यमातून आपण पाहिलं. आणि हिरामनने आज खूपच छान खेळ प्रस्तावित केला आहे. जास्त आपण जर पाहिलं तर फलंदाजाचं योगदान आपण जर पाहिलं खूप छान दिलेलं आहे. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा इथे मात्र फुलटॉस चेंडू आहे. ऑन साईडला गॅप सुद्धा शोधलाय, परंतु जय शेलार अतिशय वेगाने आले आहेत मिड विकेटला. चेंडूला फील्ड करतील. तत्पुरती मात्र एक धाव नक्कीच पूर्ण होताना पाहू शकतो आपण. या अगोदर जयचा विचार केला तर समीर कुठेतरी बॅकवर्ड स्क्वेअर लेग असलेल्या डीप स्क्वेअर लेगकडे मात्र त्याला शत्रशा आपण करताना पाहत होतो, परंतु एका सामन्यामध्ये त्याने देऊन झेल ड्रॉप केले आणि तिथून मग त्याची जागा इथे बदलण्यात आली आणि त्याला आता आपण वाईडिश मिड विकेटला पाहतोय. त्याचं क्षेत्र थोडंसं चेंज केलंय. फुलटॉस बॉल पुन्हा केला होता या ठिकाणी हिरामननं. थोडीशी लेन शोधणं अवघड झालं. यावेळी मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता त्या ठिकाणी नाहीये. क्षेत्ररक्षक थोडेसे लांब होते. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तर या 2 धावसंख्येच्या मदतीने इंडिव्हिज्युअली अकाउंट ओपन करतोय प्रेम हा फलंदाज. भरपूर चांगली बॅटिंग लाईनअप आहे. अजून रातचं येणं बाकी आहे. ज्यानं मागच्या मॅचमध्ये भरपूर चांगली बॅटिंग दाखवली होती. सामनावीरचा अवॉर्ड देखील पटकावला होता. मात्र शुभम हा देखील फलंदाज यायचा बाकी आहे. 33 वैयक्तिक धावा ज्यानं बनवल्या होत्या मागच्या मॅचमध्ये. यावेळी मात्र गॅप शॉट वेगाने बॉल ट्रॅव्हल होते. सीमेरेषा लगत भरपूर दूरवरनं क्षेत्ररक्षक आले होते, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या बॉडीला बॉल ब्रश होऊन सीमेरेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार.
आपल्याला पाहायला मिळते या ते म्हणजे बिनबाद 15. एक चांगली सुरुवात आपण म्हणू शकतोय कारण एकही गडी मात्र गमावला नाही आणि दोन्ही फलंदाज बॅटमधनं एक चांगले प्रॉपर फटके आपण पाहतोय मिडल करताना हे दोन्ही फलंदाज आणि नक्कीच या फटक्यानंतर या दोन्ही फलंदाजाचा कॉन्फिडन्स जो आहे तो नक्कीच दुणावेल आणि या येणार 3 षटकामध्ये आपण मोठमोठे फटके कदाचित पाहू शकतोय. येस, निश्चित चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे कारण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा इथे पूर्ण केल्यात. नवीन षटकाला सुरुवात जयेश शेलार इथे मात्र करत असताना राऊंड द विकेटने इथे मात्र पहा चेंडू पडल्यानंतर थोडासा वेग जास्त प्राप्त झाला चेंडूमध्ये आणि त्याच कारणाने थोडासा बॉडीवर चेंडू आला होता. शेवटच्या मोमेंटला मात्र फलंदाजाने बॅट तोंड उघडला हलक्याने पुश केलं आणि मात्र सिंगल धाव पूर्ण करून आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आपण पाहणार आहोत प्रेम पाटील यांना कारण प्रेमच्या बॅटमध्ये आपण एक चौकार आतापर्यंत पाहिलेला आहे 6 धावांवर खेळतोय 2 चेंडूला मात्र तो सामोरा गेला आणि ते मात्र हुक करण्याचा प्रयत्न परंतु जास्त लवकर शॉट त्याने पिक केलं कारण चेंडूमध्ये थोडासा वेग कमी होताना आपण पाहिलं. पहा चेंडू येण्याच्या अगोदरच मात्र शॉट सेंड केला आणि त्याच कारणाने मात्र फलंदाज बीट झालाय. जयेश यावेळी सज्ज होईल राऊंड द विकेटनं. यावेळी मात्र फक्त वेगाचा वापर केलाय. नजाकत त्या स्ट्रोक मध्ये पाहायला मिळाली. चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. 4 धावेसाठी अगदी जर पाहिलं तर प्रेमानं त्या बॉलला खाली स्पर्श केला होता. गोलंदाजाच्या वेगाचा वापर केला. लाईन चुकीची टाकली होती गोलंदाजानं. लेग स्टिक डाव्या स्टिकची लाईन आपल्याला पाहायला मिळाली होती जयेशच्या माध्यमातून आणि त्याचा पूर्णपणे फायदा इथे उचललाय 4 धावांसाठी. परंतु प्रेम मात्र गोलंदाजावर कुठलाही प्रकारचा प्रेम दाखवत नाही. परंतु या ठिकाणी पहा खूपच छान चेंडूच्या पैकी चेंडू तो खाली राहिला बाटला ब्रश करून मात्र चेंडू गेला इष्ट्यांच्या पाठीमागे आणि काय माहितीने झेल टिपला एका हाताने. यस खूपच छान आउटस्टँडिंग. इथे मात्र पहिल्या धक्का धनेश 11 कुक्षी संघाला प्रेम पाटीलच्या रूपाने माघारी परततोय आणि बाद होण्यापूर्वी आपण पाहिलं तर आपल्या संघाला 5 चेंडूमध्ये फक्त 10 धावांचं योगदान देऊ शकलाय. निश्चित अशा प्रकारच्या ज्या झेल असतात ना त्या हाताला चिपकत असतात. तेच आपण पाहिलं माहिती महेंद्र इष्ट्यांच्या मागे अतिशय चांगली झेल स्वीकारताना. परंतु त्यासाठी स्वतःवर समीर थोडंसं कंट्रोल सुद्धा असणं गरजेचं आहे. तुमचं नियंत्रण सुद्धा असणं गरजेचं आहे. तुमचं जर नक्कीच बॉडी जरा झेलच्या पर्यंत पोहोचली नाही तर तुमच्या हातामध्ये ते मात्र चेंडू तो चिपकू शकत नाही. परंतु या ठिकाणी पहा चेंडूवर पूर्णपणे लक्ष होतं आणि योग्य त्या वेळी मात्र या ठिकाणी चेंडूच्या खाली मात्र माहितीचं आपल्याला हात पाहायला मिळालं आणि त्याच झेल तो समाप्त करू शकला. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती राज आलाय फलंदाजी करण्यासाठी निश्चितच आणि नॉन स्ट्रायकर एंडला आतिश मागे आहे. जरूर आपण पाहिलं तर कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये भरपूर चांगले फोटो तो कॅच करत असतो परंतु इथे क्रिकेटच्या मैदानामध्ये त्याला चांगले स्ट्रोक कॅच करावे लागतील तर त्याचा स्कोर चांगला आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच आपण चर्चा करतो राज पाटीलची आणि तोच आता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि आल्याला इथे मात्र या ठिकाणी बेस्ट टाइम फटका आहे. शॉट फायनलला खेळाडू सज्ज मागील मॅचचा हिरो इथे ठरतोय 0. हाच तर क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये कुठल्या भविष्यवाणी आपण करू शकणार नाही आणि या ठिकाणी मोठी विकेट्स प्राप्त केली आहे गोलंदाज जयेश शेलारने. मध्ये 33 धावांचे एक विध्वंसक इनिंग ज्यानं सादर केली होती परंतु या मॅच मध्ये त्याला भोपळाही न फोडता परत पाठवले तंबूच्या आश्रयाला गोलंदाज जयेशनं. जयेश का उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता आता मात्र मोठ्या मॅच मध्ये मोठं प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच मी तर एवढंच म्हणेन शार्क मासा नव्हे तर देव मासा गलाला अडकला या शोरबाजपूर वायसऱ्या संघाच्या. कारण एक पाठीचा कणा म्हणून त्याच्याकडे पाहिला जातोय तो म्हणजे राज पाटील आणि तोच पाठीचा कणा इथे मात्र दूर केलाय गोलंदाज जयेश शेलारने आणि आता मात्र जबाबदारी असेल अर्थात शुभम शेलार आणि अतिश मागे याच्या खांद्यावर. येणाऱ्या फलंदाजामध्ये बॅटिंग ऑर्डर चांगली आहे परंतु कुठेतरी या 2 फलंदाजांना आपल्या संघाला सावरावं लागेल आणि आल्याला इथे मात्र सुलाक करण्याचा प्रयत्न. स्ट्रॉंग झोन आहे शुभम शेलारचा आपण स्ट्रोक पाहिला तर परंतु टायमिंग मात्र कुठेतरी प्रॉपर पाहिलं नाही आणि शॉट पाहिलेला मात्र चांगला क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा होत असताना आपण खेळाडू पाहतो त्या ठिकाणी आकाश आहेत आणि अशा रीतीने 2 षटकांचा खेळ
इथे मात्र समाप्त. या षटकामध्ये फक्त जयेश शेलारने 6 धाबा फक्त खर्च केल्या आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट्स त्याने प्राप्त केले. कमबॅक षटक पाहिलं आपण वाशिर संघासाठी. निश्चितच गरज होती, कारण पहिल्या षटकामध्ये 15 धावा जरूर खर्च केले होते हिरामननं. कुठेतरी कमबॅक इथे हवं होतं आणि ते कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं गोलंदाज जयेशच्या माध्यमातून. 6 धावा खर्च करत असताना 2 महत्त्वपूर्ण गडी त्याने बाद केलेत आणि खास करून या मॅचची सर्वात महत्त्वाची विकेट त्यानं मिळवली. राज सारख्या फलंदाजाला शून्यावरती बाद केलं आणि यापूर्वी प्रेमला देखील त्यांनी बाद केलं होतं. तर निश्चितच 2 गडी ते बाद झालेत. संघाचं धावफलक आपण पाहिलं तर 21 वरती आहे. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज उज्ज्वलचा वापर केला जाईल. लाईन चुकीची आहे. स्वेअर मारा, पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. एक अवांतर धाव सोडली जाईल स्कोर कार्डवरती. हो, नक्कीच चांगला निर्णय आपण पाहतोय, कारण ज्यावेळी चेंडू लँड झाला त्यावेळी चेंडूला नक्की टर्न प्राप्त झालं आणि नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी एक चांगला डिसिजन पंच कृष्णा केणी सरांच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्वेअर चेंडूने आपल्या षटकाला उज्ज्वलने सुरुवात केली आणि इथे मात्र पुन्हा एकदा स्लॉक करण्याचा प्रयत्न. टॉप एज चेंडू हवेत होता, परंतु एसटी रक्षेच्या डोक्यावर मात्र चेंडू निघून जातो या शॉट फाईन लेगला. एक धाव इथे मात्र पूर्ण केली जाते. वारंवार शुभम मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय, कारण स्थिती तशी आहे. कारण तिसऱ्या षटकाला शुभारंभ झालेला आहे आणि तुम्हाला निकेतच्या चेरोबासपूर वाशिर संघाला अडचणीमध्ये टाकायचं असेल तर तुम्हाला हवी ती धावसंख्या या ठिकाणी मात्र उभी करणं गरजेचं आहे. जवळपास 50 पेक्षा तुम्हाला पुढे पाहणं नक्कीच गरजेचं असेल आणि तोच प्रयत्न या 2 फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. परंतु या ठिकाणी पहा, आतिश मागेने ऐनवेळी आपले विकेट्स फेकले आणि आता मात्र संघ संकटामध्ये सापडतोय, तो म्हणजे धनेश 11 कुकसे संघ. डीजे मात्र ऐन वेळी मी म्हणेल या ठिकाणी विकेट फेकले. इथं थांबणं गरजेचं होतं, कारण टॉप ऑर्डरचे 2 फलंदाज बाद झालेत. आतिश मागेला इथनं थांबणं गरजेचं जरूर होतं, परंतु इथे या ठिकाणी आपण पाहिले तर मिसअंडरस्टँडिंग, तालमेल आपल्याला पाहायला मिळालं नाही. नक्कीच हेच कुठेतरी टीमवर्क, गेम प्लॅन धनेश 11 कुकसे संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत नाही. ज्यावेळी मोठेच मॅच येतात, क्वार्टर फायनल असेल, सेमीफायनल असेल, ते आपले कुठे रणनीतीमध्ये चुकते आणि त्याच कारणाने पाहतो की आतापर्यंत हा संघ एखादी स्पर्धा मात्र जिंकू शकला नाही. पूर्ण दिवसभर हा संघ चांगली कामगिरी करतोय, परंतु कुठेतरी त्यांच्याकडे छोट्या चुका होतात आणि त्या चुकांमुळेच मात्र तो संघ त्या स्पर्धेपासून मात्र वंचित राहतोय. नवीन फलंदाज अंकलेश पाटील, इनेट नंबर 5 शुभम शेलार आहे. 2 चेंडू त्यांनी सामना केला आहे. 2 धावा आपल्या संघासाठी देखील आतापर्यंत जोडले. परंतु अंकलेश पाटील पाहूया कशा प्रकारचा खेळ या तिसऱ्या ओव्हरमध्ये मात्र आपल्या संघासाठी प्राप्त करेल. इथे मात्र कुठल्याही प्रकारचा शॉट सिलेक्शन केलं नाही. असं वाटलं की फलंदाजाला चेंडू स्फेअर आहे, परंतु लिगल डिलिव्हरी जी व्हाईट लाईन आहे ती मात्र नक्कीच कुठेतरी पंचांसाठी मात्र बिलॉंग करत असते आणि मात्र एक योग्य निर्णय पंच कृष्णा केणी सर यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. डॉट चेंडूने मात्र संमती झाली. अजून एक चांगला चेंडू पाहतोय आपण आणि काही जबरदस्त गोलंदाजी उज्ज्वल शेलारने मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये मात्र केलेली आहे. सुरुवात पहिली तर स्वेअर चेंडून केली, परंतु त्यानंतर एकही मोठा फटका त्याच्या ओव्हरमध्ये आपण आतापर्यंत पाहिला नाही. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर बिनबाद 15 धावा होते. असं वाटलं होतं की मात्र चांगली धावसंख्या इथे मात्र कुकचे संघ उभी करेल, परंतु हेच तर क्रिकेट आहे ना, जे आपण कधीही विचार करतो तशा गोष्टी मात्र घडत नसतात आणि या ठिकाणी मिस टाईम फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी एक धाव पूर्ण केली जाईल आणि एका धावेवरच मात्र समाधानी इथे मात्र फलंदाजाला मानावी लागणार आहे आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकतो. या 3 गडी बाद, फक्त 24 धावा. फक्त 24 धावा आतापर्यंत या ठिकाणी जमा केलेत बॅटिंग करत असताना. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. काय गोलंदाजी केली जयेशने आणि तदनंतर इथे उज्ज्वल करत असताना यावेळी ओव्हरपिच झालाय. फटका चांगला निघलाय, परंतु टायमिंग इतकं जुळालं नव्हतं की बाउंड्री लाईन पार करून जाईल बॉल आणि या इथे शुभम देखील बाद होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. विचार केला तर कुकच्या गावातून 2 संघ इथे मात्र दाखल झाले. प्रथमतः विकीस्फोट कुकी संघाने मात्र आपल्या पाठीराख्यांना निराश केलं आणि आता मात्र इथे या ठिकाणी धनेश 11 कुकशी संघ अडचणीमध्ये सापडतोय, कारण 3 षटकांचा खेळ इथं मात्र समाप्त झालाय आणि मात्र 3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त धावफलकावर धावा आपल्याला 24 पाहायला मिळत आहेत. आणि ह्या षटकाचा जर आपण उल्लेख केला तर उज्ज्वल शेलारने 3 धावा खर्च केल्या फक्त आणि 2 गडी बाद केले. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पिच हिटर म्हणून त्याच्याकडे आपण पाहायला जातो. जे महेंद्र पाटील आलेले आहेत स्लॉक षटकामध्ये. धाव्यांची गरज आहे
आणि त्या धावा मात्र या शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील का पाहूया. आणि या शेवटच्या षटकाला मात्र हाताळण्यासाठी मात्र नवीन गोलंदाज पाहतोय आपण माटी महेंद्र. निश्चितच माइटी महेंद्र गोलंदाजी करण्यासाठी आलाय. तर सलामीला जे फलंदाज 2 आले होते त्यामध्ये आतिशने चांगली बॅटिंग केली होती, परंतु प्रेमनं देखील चांगली बॅटिंग केली होती, परंतु तदनंतर येणाऱ्या मात्र फलंदाजाने निराश केलं. महेंद्र मागे शेवटच्या षटकामध्ये पहिलाच बॉल ऑफ केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल का? येस, पंचांचा इशारा येतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, षटकार. चेंडू पाहिला आणि काय जबरदस्त या ठिकाणी मात्र हिट पाहिला आपण अंकुश पाटीलच्या माध्यमातून. आणि प्रत्येक पंचांची वेगवेगळी शैली असते या इशारा करण्याची. आपण पंच गोट्यांना पाहू शकता काय त्यांची वेगळी अदा आहे, परंतु आमच्या उमेश खरे सरांची सुद्धा आपण प्रत्येक वेगळी एक अंदाज आहे. षटकार गेल्यानंतर मात्र ते या ठिकाणी खालून मात्र वर हात ज्यावेळी करत जातात त्यावेळी 2 ते 3 टप्पे घेत असतात. आणि काय जबरदस्त या ठिकाणी आपण त्यांची ॲक्शन पाहतोय. हरकत नाही, षटकाराला ही चांगली बाब आहे धनेश शिलेवर कुकची संघासाठी. निश्चितच अंदाज आपला धावसंख्या 30 वरती षटकाराच्या मदतीने. आता महेंद्र थोडासा अंडर प्रेशर असेल, कारण पहिल्या बॉलवरती षटकार निघलाय. शॉट ऑफ लेन, या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये सज्ज. सुरेख झेल स्वीकारली जाते आणि लगेचच त्या षटकाराचं प्रत्युत्तर इथे देत असताना विकेटचं पतन होतोय. बॅट्समन आउट. छान झेल इथे मात्र समाप्त केला. या क्षेत्ररक्षक अनिकेत होते. आपण जर पाहिलं मात्र या ठिकाणी हा झेल मात्र समाप्त होऊ शकणार नाही, परंतु योग्य त्या वेळी मात्र चेंडूखाली खेळाडू पोचला. काही जबरदस्त या ठिकाणी झेल त्यांनी संपादन केलेलं आहे. नवी फलंदाज अविनाश शेलार आलेला आहे, नेट नंबर 7. अजून 4 चेंडूचा खेळ आपण पाहणार आहोत. धावसंख्या आपण पाहू शकता 5 गडी बाद 30 आणि 4 चेंडूमध्ये पाहूया किती धावा जोडण्याचा मानस इथे मात्र निर्माण करेल हे दोन्ही फलंदाज. चेंज ऑफ पेस असं वाटलं की मात्र या ठिकाणी फलंदाज मोठा फटका खेळण्याच्या तयारीमध्ये आहे. तेच मात्र दृश्य इथे मात्र गोलंदाजाने ओळखलं आणि काय मात्र या लेग कटर चेंडूची पैकी पाहायला मिळाली आणि त्याच ठिकाणी फलंदाज महेंद्र पाटील मात्र बीट होतोय. निश्चितच चांगला बॅटल आहे महेंद्र मागे विथ महेंद्र पाटील, कारण फलंदाज आहे महेंद्र पाटील तर गोलंदाज आहे महेंद्र मागे. आणि पाहूया कोणता महेंद्र मात्र ठिकाणी सरस ठरतोय. इथे मात्र लिडिंग एज हवेत आहे, परंतु आज खरोखरच जो शॉर्ट फायनलला खेळाडू आहे आकाश याने काय जबरदस्त कामगिरी केलेली आहे. आणि आपण जर कासनेच्या स्पर्धेमध्ये पाहिले तर शॉर्ट थर्डमॅनला किरण शेलारची चांगली परफॉर्मन्स आपण पाहिलं होतं. म्हणजे टीमवर्क पाहतोय आणि मात्र हे दृश्य नक्कीच कुठेतरी मात्र हिरामनला आवडलं आणि मात्र टाळ्याने त्याने मात्र स्वागत केलं. एक चांगल्या खेळाडूची निशाणी दाखवताना हिरामन शेलार, कारण ते पडद्याच्या पाठीमागे जास्त असतात परंतु त्याची चर्चा नेहमीच होत असते. निश्चितच चर्चा व्हायलाच हवी, कारण खर्च आहे तो चर्चा भी होनी चाहिए. तर गोलंदाज तयार पुन्हा एकदा महेंद्र मागे ओव्हर द विकेट ना. यावेळी शॉट ऑफ लेन, परफ्यूम डिलिव्हरी, निश्चितच नाकाला सुगंध देऊन जाणार हा बॉल आपण पाहिला. पंचांचा 1 बाउन्सचा इशारा देखील येतोय. 1 फॉर दी ओव्हर. तुम्ही आपल्या षटकामधील 1 बाउन्स इथे टाकलाय, पुन्हा एकदा टाकलं तर दंडित केलं जाईल अशी वॉर्न त्या ठिकाणी केलं जातंय. नक्कीच सुगंध विजयाचा आहे की पराभवाचा आहे हे पाहणं नक्कीच आता मात्र कुठेतरी रंगतदार ठरेल. वारंवार थोडंसं फील्ड प्लेसमध्ये चेंजेस करत असताना आणि ज्याप्रमाणे क्षेत्राचे सजवलेलं आहे त्याच अनुषंगाने मात्र ठिकाणी गोलंदाजी करत असताना तर थोडासा स्पीडअप करा, कारण यानंतर सुद्धा आम्हाला एक सामना खेळवायचा आहे. तुषारकडे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. पावलांचा वापर इथे मात्र पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. पुन्हा अनिकेत चेंडू खाली पोचले होते परंतु चेंडूला मात्र त्यांनी या ठिकाणी विसावू शकले नाही. 2 धावा पूर्ण केल्या. शेवटच्या चेंडूवर फक्त 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि अशा रीती पहिल्या डावाचा खेळ इथे मात्र समाप्त. फक्त आणि फक्त 33 धावा इथे मात्र धनेश लेवून कुक्षक जोडू शकला आणि क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी आता मात्र चिरोबा स्पोर्ट वाशिर संघाला फक्त आणि फक्त 34 धाब्यांची गरज. निश्चितच पहिल्यांदाच एवढा कमी स्कोर
आपल्याला पाहायला मिळाला आहे या ग्राउंडवरती कालच्या दिवसभरापासून जर आपण या ठिकाणी क्रिकेटचे सामने पाहिले तर निश्चित मित्रांनो भरपूर हाय स्कोरिंग आपण मॅचेस पाहिल्या. प्रथमतःच 33 रन्स आपण 4 षटकानंतर पाहिले आहेत मैदानाच्या आतमध्ये इथे खेळ करत असताना पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धनेश इलेव्हन कुकसे संघाच्या माध्यमातून. तर 34चं लक्ष असेल, टार्गेट जरूर सोपं आहे मी म्हणेल, कारण मागच्या मॅचचा विचार केला तर या ठिकाणी महेंद्रच्या संघाने 64 धावांचं लक्ष पार केलं होतं महेश स्मृती पोगाव संघाच्या अगेन्स्ट. ते देखील पोगाव म्हटलं तर एक भरपूर मोठा संघ आहे, परंतु क्रिकेटमध्ये बघा कोणीही लहान मोठा नसतो. क्रिकेटचा खेळ जो मैदानामध्ये चांगला करतोय तोच मात्र महान असतो. पेपरवरती कागदावरती तुम्ही किती मोठा असू द्या, तुमचं नाव किती महान असू द्यात, परंतु तुमचं प्रदर्शनावरती निर्भर आहे. तुम्ही प्रदर्शन कसं करतात यावरती सर्व काही डिपेंड असतं. तर निश्चितच प्रदर्शन इथे मात्र आता गोलंदाजीमध्ये कसा केला जाईल यावरती सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे, कारण फलंदाजांनी थोडंसं निराश केलं. फक्त 33 धावा इथे 4 षटकांच्या समाप्तीनंतर झाल्यात. तर जरूर आता मात्र गोलंदाजांना करामत करावी लागेल ही मॅच आपल्या बाजूने वाचवण्यासाठी. तर नक्कीच आपल्या स्क्रीनवर पाहू शकता चिंतामणी मोबाईल शॉप साई चौकामध्ये आपल्याला हा शॉप पाहायला मिळू शकेल. आणि या शॉपचे प्रोप्रायटर आहेत, मालक आहेत संदीप शेठ जैन. नक्कीच कोणाला कमी पैशामध्ये नक्कीच एखादा स्मार्टफोन जर खरेदी करायचा असेल तर तुम्ही या शॉपला नक्कीच भेट देऊ शकता. आणि संदीपजी जैन सुद्धा या स्पर्धेला भेट देण्यासाठी येणार आहेत, कारण आमचे तुषार केने हे जवळचे प्रिय मित्र आहेत. तर मित्रांनो आजचं या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि उद्या या स्पर्धेचा तिसरा दिवस असणार आहे. उद्या आपण असोसिएशनचे संघ इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहणार आहोत, परंतु उद्या एकूण 12 संघ असणार आहेत. तर पहिला सामना असेल बीबी स्पोर्ट इताडे विरुद्ध प्रिन्स इलेव्हन पिसे. दुसरा सामना असेल किरण स्पोर्ट जांभूळपाडा विरुद्ध कीर्ती स्पोर्ट आमनेपाडा. तिसरा सामना असेल गावदेवी स्पोर्ट वालचिन विरुद्ध जयमल्लार स्पोर्ट किरवली. चौथा सामना असेल भावेश स्पोर्ट किरवली विरुद्ध गावदेवी स्पोर्ट सांगे. पाचवा सामना असेल आई खंडेश्वरी प्रतिष्ठान भावाले विरुद्ध जानू स्पोर्ट इताडे. आणि पहिल्या फेरीतील अंतिम सामना असेल जयदुर्गा स्पोर्ट लोणार विरुद्ध गावदेवी स्पोर्ट येवई. या संघांचा नक्कीच माझा संघांपर्यंत आवाज पोहोचत असेल तर जी वेळ तुम्हाला दिलेली आहे या वेळेवर सर्व संघाने इथे मात्र उपस्थित राहायचं आहे. आणि चित्तचा तर सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत, कारण धावांची गरज आहे. आपण पाहिलं तर 34 येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आले बॅटिंग करण्यासाठी. हिरामन शेलार आणि त्याच्यासोबत नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतो फलंदाज विश्वास आलाय. तर गोलंदाज तयार, राज गोलंदाजी मार्कवरती पहिलाच बॉल घेऊन पहिल्याच बॉलवरती चांगला फटका आलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, स्क्वेअर लेगला एक सिंगल कंप्लीट केली जाईल. नक्कीच तुमच्याकडे मात्र आत्मविश्वास असेल तर तुम्ही या 34 धावांचा सुद्धा आम्ही संरक्षण करू शकता, कारण चिरोबा स्पोर्ट मास्टर संघ आपल्याला 33 धावांना रोखू शकतोय, तर आपण का रोखू शकत नाही. त्यासाठी तुमच्याकडे आत्मविश्वास असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे जिद्द असणं गरजेचं आहे. आणि ती जर तुमच्याकडे जिद्द असेल तर नक्कीच तुम्ही या धावांचा नक्कीच तुम्ही या धावा डिफेन्स करू शकता. निश्चितच तो प्रयत्न केला जाईल का, परंतु यावेळी सुरेख फटका गॅप शोधलाय पॉइंटच्या दिशेने. एक क्लासिकल क्रिकेटचा नजराना सादर करत असताना विश्वासनं टोकलाय चौकार. तर संघाचं रणनीती आखतोय, कारण आपण या अगोदरचा जे समीर सामना पाहिला तर नक्कीच एक हाय स्कोरिंग मॅच होती. त्यावेळी मायटी आणि हिरामन सलामीला आले होते, परंतु या ठिकाणी धावांचा स्कोर इथे आपण जर पाहिजे टार्गेट छोटा आहे. आणि त्याच कारणे आता मात्र सलामीवीर म्हणून विश्वास मागेला इथे मात्र कॅप्टन मायटीने प्रमोट केलं. आणि काय जबरदस्त क्लासिकल स्ट्रोक त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच क्लास तंत्रशुद्धता तुमच्याकडे जर तंत्रशुद्धता असेल तर तुम्ही कुठल्या वेळी चांगले क्रिकेट खेळू शकता. यावेळी देखील पुन्हा मोठा फटका जरूर आलाय. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं झालं होतं, परंतु शेवटच्या क्षणाला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय षटकारासाठी. एसके स्पोर्ट्स आपल्या संघाचा संतोष सुतार असेल किंवा चिरोबा स्पोर्ट वायसर संघाचा विश्वास मागे असेल, हे दोन फलंदाज असे आहेत की त्यांच्या बॅटमध्ये किमान एक षटकार नक्कीच आपल्याला इनिंग्समध्ये पाहायला मिळतो. आणि ते पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवताना विश्वास मागे या मॅचमध्ये. मागणं षटक राज पाटीलचं आणि इथे मात्र एक्सप्रेस डिलिव्हरी आपण पाहतोय. सुरुवात चांगली आहे, कारण 34 धावा तुम्हाला नक्कीच पाठलाग करायचा आहे, परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये आतापर्यंत एकही गडी न गमावताना 11 धावा आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. तुम्हाला विकेट्स घेणं फार इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला वारंवार डॉट चेंडूची सांगता इथे करावी लागेल. त्यावेळी
तुम्ही या धावांचं संरक्षण इथे मात्र करू शकता. निश्चितच गुच्छाने तुम्हाला विकेट्स घ्यावे लागते. यावेळी स्लॉकस्वीपचा फटका सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचा पूर्णपणे वापर आणि चेंडू करतोय बाउंड्री लाईनची सफर. जाईल सीमेरेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. आणि जवळजवळ मी म्हणेल थोडासा वेग वाढवला गेलाय. बुलेट ट्रेनने प्रवास केला जातोय वाशिरे संघाच्या माध्यमातून. नक्कीच नक्कीच मित्र म्हणते की त्या बुलेट ट्रेनची जी ड्रायव्हिंग सीट आहे त्याच्यावर मात्र कुठेतरी हा संघ नक्कीच जाऊन बसलेला आहे. राज पाटील पूर्णपणे मागणं ठरतोय. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, परंतु फलंदाजाच्या वाक्याच्या बाहेर चेंडू आपण पाहतोय. उजवीष्टी सोडून मात्र चेंडू निघून जातोय. थोडंसं मुवमेंट प्राप्त केलं चेंडूने आणि त्याच कारणे पाहतो की पंचाने मात्र गोलंदाजाला दंडित केलं आणि आपल्याला वाईटचा चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला. एकूण धावसंख्या अतिरिक्त धावेने पाहायला मिळते 16 या आकड्यावर. एक चेंडू अजून आहेत विजयासाठी. आता मात्र फक्त आणि फक्त 18 धावेंची गरज. इथे मात्र इन्फिच्या डोक्यावरनं खेळायचं होतं. एज लागते आणि पहिली सफलता धनेश इलेवन कुचे संघाला आपण पाहतोय. विश्वास मागेच्या रूपाने कुठेतरी अप्परकटच्या साईडने फटका खेळायचं होतं, परंतु शुभम शिलाने खूपच छान इष्टांच्या पाठीमागे मात्र झेल टिपलाय. परंतु पाहूया अजूनही तिथे मात्र पंच काहीतरी मात्र चर्चा करतायत आणि आता मात्र माघारी परततोय विश्वास. अतिशय चांगली कामगिरी केली होती. यष्ट्यांच्या मागे झेल स्वीकारला होता. कोणतीच चुकी त्या ठिकाणी झाली नव्हती. तर निश्चितच पाहू शकता रिप्ले मध्ये बॉल पडल्यानंतर अधिक बाउन्स झाला होता. अगदी शार्प इनकटर ज्याला म्हटलं जातं, पडल्यानंतर किंचितचा बॉल वळतोय तशा प्रकारे बॉल वळला होता. पेस देखील तितकाच होता आणि बॅटचं चुंबन घेऊन चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावला होता. पहिल्या विकेटचं पतन झालंय. तर नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती महेंद्र मागे इथे आलाय. नक्कीच तुषार, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. दूध का दूध पाणी का पाणी असा हा साफसूत्र टेलिकास्ट आमच्या समेत आहे GTC. तुम्ही फक्त स्पर्धेवर कॉन्ट्रेशन करा, बाकी काय आहे ते नक्कीच आमच्यावर सोपून द्या. तर पहिल्या षटकाची समाप्ती. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 16 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र फिरकीचा जादूगार अर्थात पंकज पाटील दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करेल. परंतु समीकरण पाहिलं तर खूप सोपं समीकरण आहे. बॉल टर्न इक्वेशन आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 धावींची गरज. परंतु एखादा चमत्कार इथे मात्र पंकज पाटीलने घडवला तर मात्र कमबॅक करू शकेल. परंतु पहा, हिरामनला सुद्धा माहिती आहे की आपण सेन्सिबल क्रिकेट सुद्धा इथे मात्र खेळलो तरी सुद्धा त्या धावांचा पाठलाग करू शकतो. आणि त्याच कारणे पाहतो की पहिल्या चेंडूवर हलक्या हाताने चेंडूला पुश केलं, दिशा दिली आणि मात्र पहिल्या चेंडूवर सिंगल इथे मात्र प्राप्त केली. निश्चितच या मॅचकडे मी म्हणेन प्रेक्षकांपेक्षा कावदिविस्फोट वेल्लेचं देखील लक्ष लागलं असावं, कारण नेक्स्ट मॅच त्यांना खेळायचे. कोणता संघ येईल त्याच्या आतुरतेने ते वाट पाहत आहेत. तर सज्ज राहायचं आपण सुद्धा. गोलंदाज तयार पंकज. यावी फक्त नटराज पुलचा अंदाज. सेन्सिबल क्रिकेट, डिफेन्सिव्ह क्रिकेट. फक्त आता मात्र विचार केला आहे की आपण सिंगल डबल्सने देखील ही मॅच जिंकू शकतो. आणि निश्चितच त्यानुसार इथे क्रिकेट आता दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तर धावफलक 1च्या मदतीने पुढे सरकेल. फलकावरती 18 धावा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आतापर्यंत 2 चेंडू पंकज पाटीलने फेकले, 2 सिंगल खर्च केल्या आणि मात्र या ठिकाणी फ्री माइंडने मात्र दोन्ही फलंदाजी इथे करत असताना पहा काय लेग ब्रेक डिलिव्हरी आहे. हिरामन सारख्या फलंदाजाला सुद्धा इथे मात्र ही लेथ ओळखता आली नाही. काय जबरदस्त अशा प्रकारे टेस्ट क्रिकेटमध्ये मात्र फलंदाजी घेतली जाते. या तशा प्रकारचा चेंडू इथे मात्र आपण पाहिला. म्हणून तर या समीर या गोलंदाजाला नेहमीच मी म्हणतोय की फिरकीचा जादूगार. पण इथे मात्र पावलांचा वापर, इनसाइड आउटचा फटका. एक्स्ट्रा कव्हरला मात्र शत्रशी आहेत विषयाला. एकदा पूर्ण गेले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि जोपर्यंत मात्र चेंडूची फेकी होती तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा इथे मात्र पूर्ण होत असताना 2 धावा इथे सहजपणे पूर्ण केल्या. धावसंख्या 2ने पुढे सरकताना आपण पाहू शकतो. या 20 आकड्यावर मात्र पोहोचते. या इथे मात्र पहा चेंडूचा पाठलाग केला हिरामनने. काय आगल्या बगल्या ढंगाने फलंदाजी इथे मात्र करतो या हिरामन.
आणि नेहमीच म्हणतो की ज्या ज्यावेळी लो स्कोरिंग सामने असतात त्यावेळी ते सामने खरोखर इंटरेस्टिंग होत असतात आणि त्यापैकी हा सामना सुद्धा आपण पाहतो कुठेतरी या ठिकाणी पंकज पाटीलने एका बाजूने मात्र पकडून ठेवलेला आहे. आणि या ठिकाणी आपण सकाळपासूनच मात्र ज्या मान्यवरांची आतुरतेने वाट पाहत होतो अर्थात चिंतामणी मोबाईल शॉपचे प्रोप्रायटर सन्माननीय संदीप शेठ जैन यांचा इथे मात्र शुभागमन दिलेला आहे. नक्की तुम्ही साई चौकमध्ये जाऊ शकता, या शॉपला नक्की तुम्ही भेट देऊ शकता आणि अनेक प्रकारचे वेगवेगळे तुम्हाला स्मार्टफोन या शॉपमध्ये नक्कीच पाहायला मिळू शकतील. तुम्ही खरेदी करू शकता, तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी डिस्काउंटसुद्धा दिला जाऊ शकेल. कारण आमचे तुषारजी केने, विकेशजी मुकादम, अनंताजी केने यांचे जवळचे अगदी मित्र आहेत आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये शुभागमन झालेलं आहे. विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं जय बजरंग चषक 2021 मध्ये सहर्ष स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. पाहू शकता त्यांचं इथे शुभागमन झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर थोडंसं स्मित हास्य पाहतोय की त्यांच्या प्रिय मित्रांनी एवढ्या मोठी स्पर्धा इथे मात्र आयोजित केली आहे आणि मला इन्व्हाइट केलं आहे आणि आमचं फटाक्यांच्या आतिषबाजीने या स्पर्धेमध्ये स्वागत केलं आहे. यावेळी मात्र हिरामनसाठी बॉल शॉर्ट ऑन पूल केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, एकच धाव मिळेल. थोडंसं सायलेंट क्रिकेट पाहायला मिळतंय. तो निश्चित आपण धावसंख्येचा विचार केला तर फलकावरती धावा इथे जमा झाल्यात 22. अजूनही 12 धावींची गरज आहे आणि येणाऱ्या चेंडूंचा विचार केला तर 11 चेंडू शेष आहेत. म्हणजे बॉल टू रन इक्वेशन इथे मात्र आता शिल्लक असेल सामना जिंकण्यासाठी वाशिरे संघाला. आणि अजूनही आपण जर पाहिलं तर सामना संपला नाही. आपल्या स्क्रीनवर पाहू शकता संदीपजी जैन यांना आपण पाहू शकता स्क्रीनवर. इथे मात्र पहा शेवटच्या क्षणी मात्र बॅटचं तोंड उघडलं, बॅकवर्ड पॉईंटला खेळाडू सज्ज आहे, परंतु हरणाच्या वेगाने आणि चित्त्याच्या चपलाईने इथे मात्र 1 धाव इथे मात्र पूर्ण केली. आपण पाहू शकता चिंतामणी मोबाईल शॉपचे प्रोप्रायटर संदीपजी जैन या ठिकाणी तुषार केने यांच्या समिती नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून चर्चा करत असताना नक्की आतुरतेने आज आपण वाट पाहत होतो आणि मात्र त्यांची नक्कीच या ठिकाणी उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे. अतिश पुन्हा एकदा राऊंड द विकेटने आणि या ठिकाणी चेंडू हवेत आहे, शतरक्षक आहे डीपमध्ये, परंतु चेंडू मात्र खेळाडूपर्यंत कॅरी झाला नाही. एक क्षण असं वाटलं होतं की मात्र खेळाडूच्या गोदीमध्ये जाऊन, परंतु पहा नशीब बलवंत तर सर्वच काही ठीक होत असतो. या आणि मात्र नशिबाची साथ सुद्धा आहे. आज पूर्ण दिवसभरामध्ये पाहिले तर चेरोबासपूर वाचिर संघाने खूप छान खेळ प्रस्थापित केलेला आहे आणि अशा रीतीने आपण पाहू शकता की धावसंख्या पुढे जात असताना एके धाबेने 24 या आकड्यावर नक्कीच चेंडू कुठेतरी मात्र या ठिकाणी फुटला आहे आणि त्याच कारणाने मात्र चेंडूची बदलण्याची मागणी पंचांनी केलेली आहे आणि चेंडू फुटला त्याच कारणे पाहतो की समीर चेंडू कॅरी झाला नाही. निश्चितच कारण फटका चांगला निघाला होता. धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 24 लागली आहे फलकावरती, 10ची गरज आहे. निश्चितच चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल कारण भरपूर चांगली गोलंदाजी आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील या ठिकाणी केले जाते. परंतु इथनं मात्र आता गरज असेल धनेश इलेव्हन कुकसे संघाला एका दुसऱ्या विकेटची. 1 ते 2 विकेट जर मिळवले तर मात्र मॅचमध्ये कमबॅक कुकसे संघ पुन्हा एकदा करू शकतो. लो स्कोरिंगमध्ये देखील चांगली फाईट. नक्कीच नक्कीच कुछ पाना है तो खोना भी पडेगा आपको. तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला मात्र या ठिकाणी आपल्या आयुष्यातील सर्वात उत्कृष्ट खेळ तुम्हाला इथे प्रस्थापित करावा लागेल. खास करून गोलंदाजांना मात्र या ठिकाणी विकेट टेकिंग चेंडू हाताळावा लागतील आणि तुम्हाला वारंवार डॉट चेंडूची सांगता मात्र करावी लागेल. इथे मात्र पहा हेलिकॉप्टर उडवायचं होतं, परंतु चेंडू मात्र या ठिकाणी कार्पेटची साने निघून जातोय. महेंद्र पाटील अतिशय वेगाने आले, काय जबरदस्त क्षेत्राचा नमुना पाहतोय आपण. एकाच ॲक्शनमध्ये चेंडूला पकडलं, एकाच ॲक्शनमध्ये चेंडूला फेकलं आणि पहा असं वाटलं की फलंदाज 2 धाव पूर्ण करतील, परंतु एकच धावेवर या दोन्ही फलंदाजांना मात्र थांबवलं गेलं. याचं कारण आहे महेंद्र पाटीलचं खूप छान क्षेत्ररक्षण. आतापर्यंत अतिशय 4 चेंडू फेकले आणि 4ही चेंडू मागे 4 धावा फक्त आता खर्च केलेल्या आहेत. अजून 8 चेंडू शिल्लक आहेत, 9 धाब्यांची गरज आणि या ठिकाणी ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट प्राप्त केला आहे डायमंड ऑफ पीटीसी हिरामन शेलार. बॅक टू द डगआउट. कमबॅक जरूर चर्चा चालू होती की एका दुसरा विकेट इथनं जर मिळाला तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो आणि तो विकेट
आता मात्र हिरामनचा इथे मिळाला आहे धनेश इलेव्हन कुकसे संघाला आत्मविश्वास. आता मात्र धनेश इलेव्हन कुकसे संघाचा देखील थोडासा उंच जाताना आपल्याला दिसेलच, कारण येणारे चेंडू शिल्लक आहेत. आपण पाहिलं तर 7 आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. 9 धावांची गरज आहे अजय समीर. अजूनपर्यंत आपण पाहतो सामना संपला नाही. 7 चेंडू शिल्लक आहेत, परंतु पाहूया कोण कोणावर करेल मात. कारण क्रिकेटचा खेळ आहे. आपण नेहमीच म्हणतो की शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत आपण भविष्यवाणी करू शकणार नाही. परंतु पाहूया इथे मात्र नवीन फलंदाज आलाय उज्ज्वल शेलार. परंतु मी नक्कीच म्हणेन की पाठ जड आहे, परंतु ज्याप्रमाणे हा सामना चालू आहे ना, या विकेटनंतर नक्कीच एक नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे. ते म्हणजे धनेश इलेव्हन कुकसे संघाच्या खेम्यामध्ये, परंतु त्यावर जखमेवर मलम लावण्याचं काम करतो उज्ज्वल शेलार. चेंडू आउट ऑफ द पार्क, लॉंग ऑन सीमरच्या पलीकडे जात असताना हा येतोय दमदार षटकार. कुठेतरी वाटलं होतं की मॅच बनतेय, आता मात्र कोण जिंकेल सांगू शकणार नाही. परंतु त्यानंतर उज्ज्वल एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये आणि जवळजवळ सर्व चित्रच पलटून टाकलं या सामन्याचं. नक्कीच प्रेक्षकांमध्ये सुद्धा एक चुरस निर्माण झाली असेल की हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगत निर्माण करून जाईल. आणि मात्र कुठेतरी समोरच्या कशामध्ये सुद्धा थोडीशी भीती होती की हा सामना एक शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच जाईल, प्रेक्षकांना पाहायला मिळेल. परंतु पहा 5 चेंडू चांगले फेकले, परंतु शेवटचा चेंडू अतिशने मात्र ओरपिश टाकला. बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता आणि काय जबरदस्त फटका इथे उज्ज्वल शेलारने मात्र या ठिकाणी प्राप्त केला आहे. 6 धावांनी आपला इथे मात्र अकाउंट ओपन केलं. आणि आता मात्र समीकरण पाहिलं तर अगदी सोपं समीकरण. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 3 धावेंची गरज हा सामना जिंकण्यासाठी. कारण क्वार्टर फायनलमध्ये अगोदरच एका संघाने मात्र आपली जागा पक्की केलेली आहे, गावठी स्पोर्ट वेले संघ. आणि त्या संघासमोर पाहूया कोणता संघ दोनात करेल, वाशिरे की कुकसे. नाही प्रेडिक्शन पाहिले तर नक्कीच कुठेतरी वाशिरा संघाचंच वर्चस्व आपल्याला ठिकाणी थोडंसं पाहायला मिळतंय. परंतु मी नेहमीच म्हणतो की भविष्यवाणी करू शकत नाही, भविष्याने केली तर मूर्खपणा होत असतो. परंतु पाहूया माहिती आहे बेस्ट फिनिशर ऑफ टेनिस क्रिकेट. आणि जर नक्कीच कोणाला जर या सट्टा लावायचा असेल तर नक्कीच शिरोबा स्पोर्ट वाशिरा संघावर अधिक संख्येने सट्टा लागू शकतील प्रेक्षक. अंकलेश पुन्हा एकदा इथे मात्र चॉप करण्याचा प्रयत्न, परंतु पहिलाच डॉट चेंडू अपील पाहायला मिळते शुभम शेलारकडनं. परंतु आत्मविश्वास मात्र कोणताही पाहायला मिळाला नाही. 5 चेंडू शिल्लक आहेत, अजूनही 3 धावींची गरज. चेसिंग कंपल्सरी असलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. 3 धावा या ठिकाणी कंप्लीट करण्यासाठी अजून किती वेळ घेतला जातोय की या 3 धावा वाचवल्या जात आहेत की आठवण करून देतील का सचिन तेंडुलकर सरांची. गोलंदाज अंकलेश ज्यांनी 4 धावा वाचवल्या होत्या. शेवटची जी फायनल मी पाहिलेली सर्वात भरपूर लहान होतो, परंतु तसं काय आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. लिडिंग एज झाले, यष्टांच्या मागे बॉल सरसावतोय आणि जाईल सीमेरेषेच्या बाहेर. आणि याचबरोबर धनेश इलेव्हन कुकसे संघ देखील जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हार्दिक अभिनंदन चिरोबा स्पोर्ट वाशिरे. हार्ड लक, टफ लक धनेश इलेव्हन कुकसे. कंपनी धनेश इलेव्हन कुकसे तुमच्या माध्यमातून चांगला खेळ आज इथे मात्र पाहायला मिळाला. तर नक्की तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. सामन्यावरचा पुरस्कार आपण देत आहोत ज्याने खूप छान परफॉर्मन्स केलेला आहे आणि ज्या गोलंदाजाने कमबॅक केलं आणि त्यांच्याच माध्यमातून आपण नक्कीच एक शेवटच्या मोमेंटला आपण षटकार सुद्धा पाहिला, अष्टपैलू कामगिरी आपण पाहिली. तर तो खेळाडू आहे उज्ज्वल शेलार, इज द मॅन ऑफ द मॅच. तर दोन्ही संघाच्या कॅप्टनने नाणेफेकीसाठी यायचं आहे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आणि या स्पर्धेतील क्वार्टर फायनलचा सामना असणार आहे शिरोबा स्पोर्ट वाशिरे विरुद्ध